एवढीच पत्रिका पुष्कळ आहे. अमृत महोत्सवामध्ये मी हाच प्रकार केला होता. आपल्या गडावर अमृत महोत्सव झाला तर त्याची पोस्टर होते ना, भगवानगडाचा सप्ताहाचा अमृत महोत्सवी वर्ष वगैरे असे नाव टाकून कुणा कीर्तनकाराचे नाव टाकले नव्हते. त्याच्या मागचा उद्देशच असा आहे. आज आपल्याला आधाराची गरज पडते, आज आपल्याला जनतेची गरज पडते. कुठेतरी लौकिक भावना आपल्या अंतःकरणामध्ये असते की लोकांनी मानावं. लोकांच्या प्रसन्नतेकरता आपला परमार्थ बाजूला ठेवतात. लोक आपल्यावर प्रसन्न व्हावे याकरता विविध कार्यक्रम त्यामध्ये राबवले जातात. पण वारकरी संप्रदायाचा जो मूळ उद्देश आहे, मूळ संकल्पना आहे, इथे लोकांसाठी काहीच नाही. आत्मउद्धार करत असताना लोक त्यात सहभागी झाले तर ठीक, नाहीतर लोकांसाठी लौकिकासाठी जर लोक येत असले ना, त्याची वारकरी संप्रदायाला गरज नाही. म्हणून हा संप्रदाय आजही मागे पडलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये आजही सुशिक्षित लोकांचा भरणा कमी आहे. शेतकरी वर्ग जास्त आहे. पंढरपूरला जा, आळंदीला जा, शेतकरी खूप जास्त प्रमाणे येतात. सुशिक्षित लोक येत नाहीत, कारण की इथं देण्यासारखं काहीच नाही. कीर्तन लक्षात येतं काय बोललो? वारकरी संप्रदायातला कुठलाही कीर्तनकार कधी कुणाला तावीज देणार नाही, गंडे देणार नाही, आणि हे तर कधीच म्हणणार नाही तुझं कल्याण होईल म्हणून. आणि जर तो कीर्तनकार म्हणत असेल तुझं कल्याण होईल, तुझं चांगलं होईल, तो डुप्लिकेट कीर्तनकार आला म्हणून समजायचं. कारण की मूळ तुकोबराय ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत, संसारच जर दुःख रूप आहे, सुखी कोण करणार त्याला? कोणता माणूस सुखी करणार? उद्या जर मी आशीर्वाद दिला, येळीला भगवान बाबाचा सप्ताह सगळ्या गावांनी एकत्रित राहावं, जमेल का? मतभेद असणारच, मनुष्य म्हणला की तो असणारच. मग शब्द का वायाला घालवले? साईबाबाच्या दर्शनाला जा, नाही तर अजून कोणाच्या दर्शनाला जा, दुःख कधी संपत नाही हे सत्य सांगणारा वारकरी संप्रदाय. इथं पोकळ आश्वासन दिलं जात नाही. इथला कीर्तनकार असं कधी म्हणत नाही शनी तुमच्या मागे लागलेला आहे. इथं असं म्हणत नाही तुमची शांती करावं लागेल, तुमचं मूळ नक्षत्रावर जन्म आहे. कुठलंही आश्वासन, कुठलीही फालतू गोष्ट सांगितली जात नाही. दुःख होत असेल तर एकच सांगतात, पूर्वजन्मी जे पाप केले ते बहुविस्तार आहे. याच्यावर चर्चाच नाही करायची. आणि पूर्वजन्मीचं केलेलं पाप हे भोगल्याशिवाय फिटत नाही. कीर्तन जरा नीट ऐका बरं का. एखादा मनुष्य माझ्याकडे माफी मागायला आला, बाबाकडे आला, संताकडे आला, किंवा मी खूप चूक केलेले, मला माफ करा. त्याने 2-3 खून केलेले आहेत. कीर्तन समजून घ्या बरं का. 2-3 खून केलेले, आणि संतांना सांगितलं मी तुमच्या आश्रमाला 4-5 लाख रुपये देणगी देतो, ही माझ्या हातून चूक झाली, मला माफ करा. सगळे संप्रदाय माफ करतात महाराज. माझा प्रश्न असा आहे, ज्ञानोबांचा प्रश्न असा आहे, जर त्या खून करणाऱ्या माणसाला जर माफ केलं तर ज्याचा खून झालेला आहे त्याच्यावर अन्याय होतो. ज्याचं जगणं यांनी थांबवलेलं आहे, ज्याचा संसार यांनी उद्ध्वस्त केलेला आहे, त्याच्याशी काय न्याय निवाडा केला साधूनी? याला माफ केलं म्हणजे पापाला प्रोत्साहन दिलं. मग वारकरी संप्रदायामध्ये चुकीला प्रायश्चित्तच नाही. तुम्ही म्हणता वाढल्या कोळी अपवाद आहे रामाच्या अगोदरचा, पुन्हा वाढल्याचा वाल्मिक झाला नाही. लक्षात ठेवा काय बोललो. उदाहरण दिलं जातं वाढल्या कोळ्याचं, पण पुन्हा असे घटना घडत नाही. कारण की नियम असा आहे, जे कराल तेच भराल. तुमच्या अंगावर कुठलाही वेश असो, कुठलाही ड्रेस असो, कुठल्याही संप्रदायाची प्रतीक असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कर्म केलेलं चुकत नाही माणसाला. हा वैदिक सिद्धांत हे सगळ्याला मान्य करावं लागतं. आणि जो संसार कोणाकडून सुखरूप होत नाही, अगदी वेगळ्या भाषेत सांगतो, अभंग लिहून तुकोबरायचा संसार सुखी झाला नाही, अभंगावर कीर्तन करून सुखी होईल का? बोला ना. अभंग लिहून संसार सुखी होत नाही. मग कशा करता संसार आहे, परमार्थ आहे, कशा करता माळ घालायची? याचा मूळ उद्देश असा आहे, पापापासून प्रवृत्त झालं पाहिजे, आपण निवृत्त झालं पाहिजे. योग्य काय जीवनामध्ये, अयोग्य काय याच्या आपल्या बुद्धीला साक्ष पटली पाहिजे.
आणि प्रत्येक मार्गक्रमण आपणच केलं पाहिजे. करोडपतीचा मुलगा आहे म्हणून त्याचा मुलगा कधी कलेक्टर होत नाही. UPSC परीक्षा पास करावी लागते. तो गरीबाचा असेल तरी कलेक्टर होतो. तसं परमार्थामध्ये तुम्ही कोणाचे कोण आहात, तुमचा अधिकार काय, तुम्ही मंत्री आहात का नौकर आहात का कोण आहेत, परमार्थात काहीच पाहिलं जात नाही. प्रत्येकाला मेहनतच करावी लागते. याच्याशिवाय संप्रदायात दुसरा पर्याय नाही. कोणाचंही पाप माफ होत नाही आणि कोणाचंही पुण्य डावललं जात नाही. नीट आहे का? पुण्य जर डावललं गेलं असतं ना तर भगवान बाबा संत झालेच नसते. नारायणगडवरून काढल्यानंतर किती अपमान व्हायला पाहिजे, किती बदनामी व्हायला पाहिजे. त्या व्यक्तीला कुणी स्वीकारलं असतं? मी उलट बोलतो तुम्हाला. गेल्या 10 वर्षामध्ये बरेचसे लोक मी गडावून काढले. झाला का गड स्थापन? गड झाला स्थापन? कोणी केलं का गड नवीन तयार? नाही, ताकद नाही महाराज. कारण की ते मुळात चुकीचे होते. जर पुण्यवान असते तर मला पुण्यवान नको आहेत का? मला काही पापेचा भरणा करायचा का भगवानगडावर? पुण्यवान माणसाला कोण काढते? नैतिकतेला कोण काढते? चांगल्या माणसाची आपण जशी इच्छा करतो तसं संत सुद्धा चांगल्याची इच्छा करतात. आणि जर एखाद्या वेळेस नजर चुकीनं चांगला माणूस जर गेला हातातून तर भगवानगड स्थापन होतो, नवीन गड स्थापन होतो आणि त्याला कोणी अडवू शकत नाही. म्हणून पुण्य डावलता येत नाही आणि पाप लपवता येत नाही. विठ्ठल भरावंच लागतं. मी आजपर्यंत कुठल्याही कीर्तनकाराचा संसार सुखी पाहिलेला नाही. कीर्तनकार कीर्तनात काही बोलू दे, स्टेज पुरतं ते भाषण तयार केलेलं असतं, वाक्य तयार केलेलं असतात, घुमाव असतो. पण घरात गेले की बायको शिवाय दिल्याशिवाय राहत. अहो महिना महिना हे टाळकरी जर बाहेर राहिले तर बायको काय आरती करणार आहे का? आणि आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेलं आहे, तुकोबरायच्या पत्नीनं शिव्या दिल्या, नामदेव महाराजांच्या पत्नीनं शिव्या दिल्या. भागवताचा प्रचार आणि प्रसार करणारे डोंगरे महाराज, त्यांची पत्नी पळून गेली महाराज, एवढ्या मोठ्या संताची. माझं बोलणं नीट आहे काय बोललो तुम्हाला? इथे संसारात चालतच नाही. तो त्याच्या पद्धतीने व्यवहार असतो आणि परमार्थ त्याच्या पद्धतीने असतो. कोणालाही माफ होत नाही या ठिकाणी. कितीही मोठा असू द्या, तो कसा आहे, काय आहे, त्याची नैतिकता काय. आणि खरंच नैतिकदार तुम्ही असाल ना, वजन पडल्याशिवाय राहत नाही महाराज. चांगलाच वागणार आहेत, काय हिंमत आहे कुणाला बोलायची महाराज, क्षमता नाही त्याच्या समोर बोलण्याची. म्हणून पाप जे असेल कितीही लपवा, लोकांच्या दृष्टीने लपलेला असेल, पण ज्या दिवशी उघडं पडतं ना त्या दिवशी महारोगच होतो, लोकांच्या लक्षात येतं. आणि पुण्यवान माणसाचा जर अपराध झाला कधी ना कधी तरी तो पुण्यवान झळकतो. पाप्याचं कडून काही होत नाही जीवनामध्ये. म्हणून आजपर्यंत कुठल्याही गावामध्ये निंदकाचा पुतळा टाकलेला नाही, पापी माणसाचा पुतळा टाकलेला नाही. आणि हा नियम भगवंताचा आहे, संताचा नियम नाही. जो कर्म करेल त्याला भोगावंच लागेल. जर हा ईश्वराने नियम काढलेला आहे, संत त्या नियमाला अपवाद ठरत नाहीत. म्हणून खानदानी संत आशीर्वाद देत नाहीत. संसाराच्या बाबतीत बोलतोय बरं, नाही तर तुम्ही बोला वाटेल की असंच नाही. संसाराच्या बाबतीत बोलतच नाहीत संत. आणि परमार्थाला लागलं ना तर कडेवर उचलून घेतात. भागलिये मज वहातील कड. थकलात तुम्ही परमार्थ करता करता. अहो ते परमार्थातलेच आहेत, परमार्थासाठीच जन्माला आलेले आहेत. उद्धरावे
यायचा उद्देशच तो आहे सर्वसामान्य माणसांना योग्य परमार्थाची वाटचाल. माळ घालण्याचा उद्देशच तो आहे. अभक्ष खाऊ नका, अपेय पिऊ नका, म्हणजे सन्मार्ग करा. नाहीतर आशीर्वाद दिला असता माळेच्या ऐवजी, जा तुझं कल्याण होईल. कुठं कल्याण होतं? काही काही बाजार तर किती लोकांकडून माळे घालतात त्याचा पत्ताच लागत. जाईल त्या फळावरची ते गुरु असतं. आम्ही यांचे शिष्य, त्यांचे शिष्य, त्यांचे शिष्य. सगळ्यांना वाटतं आपल्या गुरुचा शिष्य हा कोणाचा शिष्य नसतो. आणि पिण्याला माळ काय आडवी येत. माळ घालण्याचा उद्देश आहे पावलं तुम्ही चाला. शब्द नीट आहे का? माळ घालण्याचा उद्देश हा आशीर्वादाने जर देव भेटला असता. माळ घालण्याचा काय हेतू? दिंडीचा काय हेतू? कशा करता परमार्थ करायचा? काय हेतू आहे त्याच्यामध्ये? म्हणून अगोदर तुम्हालाच जाग व्हावं लागेल. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. कितीही परमार्थ कठीण वाटला तरी तो सोडू नका. आणि संतांचं काम फक्त एकच आहे बरं का, मज निरंतर जागविती. नीट शब्द कीर्तन आहे का म्हणजे पुन्हा तुम्हाला वर्षभर ऐकायची गरज नाही पडणार. जागविती. तुम्ही झोपलेला आहात तर तुम्हाला जाग करतात. झोपेचं सोंग घेतलेलं असेल तर संतांचा काही उपयोग होत. कळून जर तुम्ही चुकल्यासारखं वागत असाल ना, माफच नाही तुम्हाला या जगामध्ये. आणि एकदा संतांनी जर तुम्हाला सोडलं ना महाराज, देवाने तर पहिलं सोडलेलं आहे चुकीचं कर्म केल्यामुळे. आणि संतांनी जर तुम्हाला सोडलं ना, कोणीच त्राता या जगामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणून फार अवघड गोष्ट आहे ती. पाप नष्ट होत नाही आणि पुण्यही नष्ट होत नाही. भोगावंच लागतं माणूस. आणि भोगता भोगता प्रश्न असे पडतात, ज्याला पारमार्थिक वाटचाल करायची आहे त्याच्या समोर अंधकार असतो, उजेड नसतो. आणि माणसं सगळी संसार करत असतात. मग परमार्थ करता करता कधी कधी प्रश्न पडतो की पुढचा रस्ता कुणाला विचारावं. त्या टायमाला संतांचा उपयोग असतो. संसार करताना नाही. मी तर म्हणेल मंत्र्याच्या जवळ गेल्यानंतर जास्त पैसे मिळतील, त्यांची सेवा केली तर जास्त सुखी व्हाल. पण परमार्थामध्ये देवाची सेवा जर करायची असेल संतांच्या मार्गाने जावं लागतं. आपल्या मनाने परमार्थ करता येत नाही. आणि परमार्थ करताना प्रश्न असा होतो, एकटाच परमार्थ करणारा असतो. क्वचित मनुष्यानाम क्वचित एखादा परमार्थ करणारा असतो. त्याच्या पुढे समस्या असतात. विचारावं कोणाला. तुम्ही म्हणताल महाराज आता एवढे कीर्तनकार आहेत, एवढे प्रवचनकार आहेत, साधू आहेत. कदाचित ज्याला प्रश्न पडतो ना, तो साधक ह्या साधूपेक्षा चांगला असू शकतो. ज्यांनी माया गोळा केलेली आहे, ज्याला ईश्वर साक्षात्कार झालेला नाही, केवळ वाक्पटुतेवर प्रवचनावर तो श्रीमंत होऊ शकतो. हे जरुरी नाही की त्याला देव भेटू शकतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला परमार्थ करायचा आहे, तो कोणाला विचारावं? पहिल्या चरणात कोणत्याच माणसाचा माणसावर विश्वास नाही. तुकोबराय म्हणतात, कोणाला देव माहिती कोण सांगू शकेल. सगळेच म्हणतात आम्ही सुखी आहोत सगळे, पण हे सगळं बाहेरचं बोलणं आहेत. आतून संत आहेत का नाही याचा भरोसा लागत.
संत पण दाखवता येतात, संत लक्षणं बाहेरची दाखवता येतात, आतला त्याग दाखवता येत नाही, आतली योग्यता दाखवता येत नाही. आणि माझा अनुभव असा आहे, दाखवणारे संत नसतात. ज्याला मनापासून परमार्थ करायचंय ना, तो देवासाठी करायचंय, त्याला लोकांना दाखवायची काय गरज आहे. लोकांकडून जर पूजा घ्यायची असेल तर त्याला संत पण दाखवावं लागतं. लोकांकडून मान्यता पाहिजे असेल तर लोक उपयोगी काम करावे लागतात. देवासाठी काम करत असताना याची गरजच पडत नाही माणसाला. परमार्थामध्ये फार मोठा प्रश्न आहे. आणि ज्याची योग्यता आहे तो उलटा वागतो. श्रीमंत माणसं साधी कपडे घालतात आणि क्लर्क असतात त्याचे कपडे बघा, इस्त्री कधीच तुटलेली नसते. त्याच्या मनात न्यूनगंड असतो, आपण छोटे आहोत, मोठे दाखवायला पाहिजे. मोठा असतो तो मग तुम्ही मोठाच आहे, दाखवायची काय गरज आहे. महात्मा गांधी नुसते अर्ध धोतर घालायचे, पण सगळ्या नोटेवर फोटो आहे. 10चे असो, 5चे असो, 1000चे असो, आपले फोटो तो आपणच बघत नाही, बाकी त्याचा काय प्रश्न. आणि आपले फोटोचं काय वर्णन करावं महाराज. ज्याचे चेहरे पाहू नये अशांचे फोटो त्या फ्लॅट प्रिंटीवर बघावे लागतात. कोण महिला आहे कुणाला माहिती. कोणी गॉगल लावलाय, कोणी मोबाईलवर बोलतोय फोटोवर. मी एकाला विचारावे असे फोटो का टाकलेत. लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे. असं काही दिवा लावला असतो, बघितला पाहिजे असं काय काहीच नाही. माझं बोलणं आहे का, कर्म केलं तर लोक पाहतील, देखावा केलं तर पाहणार नाही. कर्म केलं पाहिजे, काहीतरी चांगलं केलं पाहिजे. हिरो जरी असला तरी तो अभिनय तरी करतो. कशा करता आपल्याकडे काहीच नाहीत महाराज जीवनामध्ये. म्हणून सामान्य न्यूनगंडवाली माणसं दाखवतात आणि भरलेल्या पोटाची माणसं संपत्ती लपवतात, साधा असतात. काही काही व्यापारी लोक ना अशी मळकी पिशवी असते ना, आतमध्ये 5 लाख रुपये असतात. मळकी पिशवी असते, लोक पाहणार सुद्धा नाही त्या पिशवीकडे. आणि सर्वसामान्य माणसं इतकी अट्रॅक्टिव्ह बॅग असते ना, त्याच्यामध्ये शेळ्या भाकरी असतात. फक्त ती बाहेरची पॅकिंग जी असते ना, ती अशी सुंदर पॅकिंग असते. जरुरी नाहीये की ज्याची योग्यता आहे तो दाखवेल. रामायणामध्ये इतका गोड आणि सुंदर प्रसंग आहे. 3 दिवस भगवान रामचंद्र प्रभूंनी उपोषण केलं. समुद्रातून काहीतरी मार्ग निघेल लंकेत जाण्यासाठी, पण काही मार्ग निघाला नाही. 3 दिवसांनी काहीही उपोषणाचा अर्थ नाही. आताही उपोषण करताना लक्षात घ्यावं, उपोषण करण्याने मार्ग निघत. रामचंद्र प्रभूंनी पहिलं उपोषण केलं होतं, काही निष्पन्न झालं नाही. आता काय निष्पन्न होईल. शेवटी बाण काढला आणि तो समुद्राच्या दिशेने तो बाण ओढला गेला. ती समुद्र देवता प्रगट झाली. धाक पाहिजेच, बाणाचा धाक होता. आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलं, भगवंत हे काय करताय तुम्ही, काय कशा करता तुम्ही बाण उघडताय. ते म्हणे, अरे मी 3 दिवस झालं उपोषण करतोय, पण मला रस्ता सापडणार. सर्व सैन्य पलीकडे न्यायचंय रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी. गंभीरता लक्षात घ्या बघा. समुद्र देवता हसायला लागली, म्हणे काय भगवंता तुम्ही आहात. समुद्रावरून पलीकडे जाण्यासाठी मला बोलवायची काय गरज आहे. तुमच्या सेनेमध्ये माकडे, त्याला सगळं कळतं. भगवंत म्हणले, माझ्या सेनेमध्ये माकड आहे, ज्याला समुद्रातून पलीकडे कसं जायचं माहिती आहे. आणि हे मला माहित नाही, तुला माहिती. हे किती विचित्र आहे. काय नाव आहे त्याचं. ते म्हणजे नल नाव आहे, बोलवा त्याला. नलाला बोलवलं. या समुद्रावरून तुला पलीकडे सर्व सैन्य पलीकडे जाईल अशी व्यवस्था करता येते का. नल म्हणलं हो. माझ्या बरोबर उपोषणाला का बसला. मी 3 दिवसापासून उपोषण करतोय, समुद्राच्या पलीकडे सर्व सैन्य जाईल अशी व्यवस्था तुझ्याकडे आहे, माझ्या बरोबर उपोषणाला का बसला. नलाने सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, असं आहे, भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आहे, आपली योग्यता आपल्या तोंडाने सांगितली जात नाही. हे खानदानी लोक. आपली योग्यता आपल्या तोंडाने सांगता येत नाही. मला जरी कळत होतं हे पलीकडे जाता येतं, माझ्या तोंडाने माझी फुशारकी सांगत नाही.
स्वतःच्या तोंडाने समुद्राच्या पलीकडे जाण्याचा मार्ग माहिती असताना नलाने सांगितलं नाही की मला माहिती आहे म्हणून. जे लोक संत नाहीत, मला त्यांचं काही वाटत नाही हो. जे संत नाहीत ते जे संत पण दाखवतात त्यांचं काहीच वाटत नाहीत. हरामखोर पब्लिक आहेत त्यांचं दास होत ते. आपण चुकीच्या माणसाला संत करतो आणि येणाऱ्या पिढ्या बर्बाद करतो. हा आपला गाढवपणा आहे, त्यांचा गाढवपणा नाही. वारकरी, मी प्रवचनात सांगितलं, ज्ञानोबराय तुकोबाई सारखे संत असताना अजून तुम्हाला किती संत पाहिजेत, किती नवरे करायचे, किती फोटो घरात लावायचे म्हणजे तुमचं समाधान होईल. आणि एवढे फोटो लावून सुद्धा पाप करणं जर सोडलं नाही ना, देव कधी माफ करणार नाही. विठाला विठाला फोटो लावून पक्षाचं तिकीट मिळेल, स्वर्गाचं तिकीट मिळणार नाही. पाप करताय तुम्ही, त्याचं फळ भोगावंच लागणार आहे. हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव, पर्यायच नाही त्या गोष्टीला. आणि जर मनापासून भक्ती आणि मनापासून प्रेम असेल ना महाराज, संपूर्ण भारतामध्ये रामाचे मंदिर नाहीत, पण मनापासून भक्ती करणाऱ्या हनुमंताची मंदिर आहेत. मनापासून अहो देवाचे मंदिर नाहीत, ज्याची भक्ती केली त्याचे मंदिर नाहीत. आणि चमत्कार असा आहे, हनुमंताचं मंदिर असलं तर रामाची गरज नाही, पण एकटा राम बसवता येत. काय चमत्कार आहे, त्याला म्हणतात पुण्य. तुमच्यात क्षमता असेल तर तुम्हाला डावलता येत नाही. ईश्वर जर तुमच्यावर प्रसन्न असेल तुम्हाला डावलता येत नाही. म्हणून हनुमंतराय सगळ्या जगामध्ये आहेत, राम सगळ्या जगामध्ये नाहीत. रामाचं भजन करणारे हनुमंतराय असून सुद्धा स्वतंत्र देवता म्हणून हनुमंताची मान्यता आहे. आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये तपासले, तुम्ही सगळे साक्षी आहात. कधीच कीर्तन केलं नाही खंडोबाबांनी, पण संत म्हणून प्रसिद्ध झाले. कोणी ऐकलंय खंडोबाचं कीर्तन? केलंय कुठं कीर्तन? प्रवचन त्यांनी सप्ताह केला काशीला, इकडे तिकडे सगळे लोक त्यांच्या मागे. अहो कीर्तन न करता संत होऊ शकतो हे कीर्तनकाराच्या डोक्यात यायला पाहिजे. आणि मार्ग येतो म्हणून पाप भोगावंच लागतं, जगातला कोणताही माणूस असू द्या. मोठी कथा आहे पण 2 शब्दात सांगतो. स्वर्गारोहण करत असताना एक एक शरीर सोडत होता. द्रौपदी गेली, नकुल सहदेव गेले, भीम गेले, सगळे गेले, एकटे राहिले युधिष्ठिर धर्मराज. आणि ज्यावेळेस स्वर्गदेवता न्यायला आली, त्यांना सांगितलं की तुम्ही रथावर येऊ शकता. रथावर चढायला लागले, चढता येईना महाराज. देवता खूप मी काय बोलतो लक्ष, आयुष्यात ज्याने खोटं बोललं नाही त्या राजाची कथा आहे. त्याने सांगितलं की बाबा तुम्हाला येता येत नाही, तुम्ही जीवनामध्ये अर्ध सत्य बोलला होता. धर्मराज म्हणले काय करावं लागेल? काय नाही म्हणे, अंगठा कापावं लागेल. अर्ध सत्यासाठी अंगठा कापला. जो दिवसात कधीच सत्य बोलत नाही त्याचं काय कापावं लागेल? आयुष्यात कधी खरं बोलत नाही आयुष्यात. आणि खोट सुद्धा धर्मराज स्वतःच्या मनानं बोलले नव्हते, भगवंतानी बोलायला लावलं होतं. तुकोबरायचा अभंग पहा किती कठोर आहे. वदविले मुखे नारायणे धर्मा, वदविले